नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात काल म्हणजे परवा म्हणजे 16-17 तारखेला जानेवारीचा हप्ता देखील पात्र लाभार्थ्यांच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा तोही या ठिकाणी पडतोय. 15 तारखेला या ठिकाणी महानगरपालिकेच्या जे निवडणुका होत्या, त्या निवडणुका संपल्या लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला जो डिसेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता होता तो पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर या अगोदर 31 डिसेंबर म्हणजे 18 नोव्हेंबर ही के-वाय-सीची शेवटची तारीख होती. पुन्हा या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींचे तक्रार या ठिकाणी समजावून घेऊन पुन्हा 18 नोव्हेंबर ही तारीख वाढवून 31 डिसेंबर 2025 ही के-वाय-सीची शेवटची तारीख देण्यात आलेली होती. 31 डिसेंबर रोजी के-वाय-सी मुदत संपल्यानंतर लगेचच नववर्षाच्या सुरुवातीलाच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे, तो हप्ता देखील या ठिकाणी जमा झालेला आहे. आता लाडकीला प्रतीक्षा आहे ती जानेवारी महिन्यातील 1500 रुपयाच्या हप्त्याची. पण तत्पूर्वी ज्या पात्र लाभार्थी महिला के-वाय-सी पूर्ण केलेल्या आहेत, परंतु त्यांना हप्ते पडले नाहीत व ज्या महिलांची के-वाय-सी करत असताना चुका झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना या ठिकाणी या लाभापासून वंचित राहावं लागलं. तर अशा महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे. लगेचच आता जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी के-वाय-सी ज्यांचं चुकलेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं सरकार या ठिकाणी संधी देतोय. ही आनंदाची अपडेट आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वत्र फैलावत किंवा पसरवत असताना आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे पात्र लाडक्या बहिणींनी घाबरून न जाता तुमचं जर के-वाय-सी चुकलं असेल तर तुम्हाला पुन्हा दुरुस्त करून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला पुन्हा एकदा मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, कुणीही काळजी करू नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला देखील तुमचे पैसे पेड होतील. लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींसाठी हे मोठं भेट किंवा गिफ्ट असणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.